नमस्कार मंडळी, कोकण कनेक्शन चॅनलवर तुमचा पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, कोकणातल्या कामधंदो नसलेल्या झिलग्यांची नी मुंबईचोच घोव होयो म्हणून अडाण बसलेल्या चेडवांची लय रडगाणे आपण ऐकलाव. पण आज मी तुमका अशा एका स्वाभिमानी जोडप्याची गोष्ट सांगणार असय, जेनी कोकण ह्योच आपलो स्वर्ग मानल्यानी आणि जे आपलो उत्कर्ष करूसाठी दिवस रात्र मेहनत करीत असत. मंडळी, कोकण म्हणजे पर्यटकांचं स्वर्गच, पण त्याची झणझणीत ओळख म्हणजे अस्सल मालवणी मसाल्यातला चमचमीत जेवण. घावणे, आंबोळी, वाटाण्याची उसळ आणि अर्थातच कोंबडी वडे, भाकरी मटण, सोबत नारळाचा रस घातलेली सोलकढी. आपले पु ल देशपांडे, जयवंत दळवी, बाब बोरकर अशा अस्सल खवय्यांनी रसभरीत वर्णन केलेली कोकणी मेजवानी. तोंडात पाणी सुटला ना? अहो, मग चला आज जाऊया अशाच एका झणझणीत, चमचमीत, उत्कृष्ट मालवणी जेवण देणाऱ्या अप्रतिम हॉटेलात, हॉटेल मालवणी गजाली. मुंबई गोवा हायवेन कणकवलीक जाताना नांदगाव गेला की लागता बेळणा गाव. ह्या बेळण्याच्या माळावरच असा आमचो मित्र सिने कलाकार सुदीन तांबे आणि त्याची सुशिक्षित बायको प्रतिमा यांनी सुरू केलेला अस्सल घरगुती जेवण देणारा हॉटेल मालवणी गजाली. तर चला ऐकूया या लोकप्रिय हॉटेलची गजाल सुदीनच्या शब्दात. मालवणी गजाली सुरू करून आता 4 महिने झाले. लोकांचा वाढता प्रतिसाद, मिळणारं प्रेम आणि मालवणी जेवणासाठी येणाऱ्या ग्राहकांची होणारी गर्दी हे श्रेय आहे मालवणी गजाली हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्वांचे व आधारस्तंभ असणाऱ्या मित्रांचे. या सर्वांच्या परिश्रमामुळेच हॉटेल मालवणी गजाली गुगल मॅपला टॉप रेटिंगला गेलेले आहे. 4 महिन्यात चढउतार आले, पण सर्व लक्ष आपल्या उद्योगाकडे देऊन हा हॉटेल उद्योग वाढवण्याचे काम सर्वजण करीत आहेत. सर्वांशी शेअर करावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे मध्यमवर्गीय फॅमिलीतली मुलं मोठी स्वप्न घेऊन एखाद्या व्यवसायामध्ये उतरतात, पण तो व्यवसाय सत्यात उतरवायची वाटचाल सुरू होते त्यावेळी मात्र प्रचंड मेहनत आणि कष्ट करावे लागतात. असेच स्वप्न घेऊन सुदीन आणि त्याची बायको प्रतिमा या व्यवसायात उतरले. दोघांचा आत्मविश्वास, एकमेकांवरचा विश्वास आणि आईचा आशीर्वाद याच भांडवलावर त्यांनी एवढ्या मोठ्या व्यवसायात उडी मारली. प्रतिमा D.Ed शिकून टीचर म्हणून जॉब करत होती. सुदीन बरीच वर्ष नाट्यक्षेत्रात धडपडत होता. सुदीन सांगतो, आयुष्य जगताना भरपूर अडथळे येतात, परंतु त्या अडथळ्यांना पार करायला जे लढतात त्यांचं आयुष्य मात्र समृद्ध होतं. लग्न झाल्यानंतर दोघेही एकमेकांचा कामधंदा सांभाळून सुखी होते, परंतु माणूस म्हटल्यावर प्रत्येकाच्या गरजा व स्वप्न मोठी होत जातात. तशीच त्यांनीसुद्धा मोठी स्वप्न पाहिली. सुरुवातीला आपापले काम सांभाळत त्यांनी एका छोटा व्यवसायाला सुरुवात केली. तो व्यवसाय म्हणजे मुद्रा नॅचरल हेअर ऑइल. होममेड आणि आयुर्वेदिक हेअर ऑइल ज्याचा कंटेंट आणि कॉन्सेप्ट हा प्रतिमाचा होता. तिने स्वतःसाठी बनवलेले हेअर ऑइल इतर लोकांना वापरायला दिल्यानंतर त्यांचे रिझल्ट चांगले आले. मग दोघांनी त्याचा बिझनेस करायचं ठरवून घरातूनच मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. ह्या व्यवसायाचा रिझल्ट आणि रिस्पॉन्स चांगला मिळून थोडेफार पैसेही त्यांना मिळू लागले, परंतु त्यात त्यांच्या गरजा आणि महत्त्वाचे म्हणजे स्वप्न पुरे होऊ शकणार नव्हते. त्याच दरम्यान देवगड निपाणी हायवे बनवण्याचे काम सुरू झाले. तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी या जोडप्याने मेस सुरू केली. 4 महिने दुपारी 40 डबे आणि रात्री 40 डबे जायचे. त्यातून थोडेफार पैसे जमा होत गेले. त्या पैशातून जुनं घर कोसळून त्यांनी नवीन घर बांधलं. आई खुश झाली. मेसच्या व्यवसायातून त्यांना नवीन उमेद मिळाली की दरमहा आपण एवढे पैसे कमावू शकतो. आपल्या दोघात तेवढी क्षमता नक्कीच आहे. आपण काहीतरी मोठं करू शकतो. आणि मग सुदीन आणि प्रतिमाने निर्णय घेतला की आपण हॉटेल व्यवसाय सुरू करू. आपल्या आईचे फार मोठे पाठबळ व आशीर्वाद सुदीनला कायमच मोलाचे ठरले होते. आईने नेहमीप्रमाणेच या योजनेलाही उत्साही मदत केली. मेस बंद केल्यानंतर सुदीन त्याचा मित्र देवदास करांडे याच्याकडे गेला.
मुंबई गोवा हायवेला बेळणे माळावर देवीदासची जमीन होती. फार वर्षापासून ओळखीचा असल्यामुळे त्याने सुधीनला व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली. कोणताही व्यवसाय घ्या, सुरू करताना काही अडचणी येतातच, पण त्या अडचणींना सामोरे जात या जोडप्याने व्यवसायात संपूर्ण लक्ष घातलं. आज हॉटेल मालवणी गजालीला 4 महिने पूर्ण झाले. सुधीन त्याचे कलाक्षेत्र सांभाळून व्यवसायाकडे लक्ष देतो. हॉटेलची संपूर्ण जबाबदारी बायको प्रतिमा सांभाळते. पूर्ण स्टाफ आणि त्यांचे आधारस्तंभ असणारे मित्रही सांभाळतात. केवळ 4 महिन्यात हॉटेल मालवणी गजालीची एवढी प्रसिद्धी झाली की मुंबई, पुणे, सांगली, सातारा, मराठवाडा किंवा गोव्यावरून येणारी माणसे आधीच कॉल करून सांगतात, आम्ही एवढी एवढी माणसे येत आहोत, मस्त मालवणी जेवायला येणार आहोत. मालवणी गजाली हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक माणूस जेवून तृप्त होऊन जातो. काही ग्राहक म्हणजे स्त्रिया वगैरे किचनमध्ये येऊन जेवण खूप छान झाले, मस्त जेवण आहे असे कौतुक करतात. कुठल्याही ग्राहकाला जेवण कसं आहे हे विचारण्या अगोदरच ग्राहक स्वतःहून सांगतो की जेवण फारच सुंदर आहे, घरात जेवल्यासारखं वाटतं, घरगुती पद्धतीचे जेवण आहे असे अभिप्राय ऐकून मालवणी गजालीच्या संपूर्ण टीमला खूप आनंद होतो, मानसिक समाधान मिळते. आपण जरी पैसे घेत असलो तरी क्षुधा शांतीचे पुण्याचे काम करतो आहोत हे सामाजिक भान ठेवूनच मालवणी गजालीची टीम सगळ्या गोष्टींची पुरेपूर काळजी घेऊन तृप्त करणाऱ्या जेवणाचा आनंद प्रत्येक ग्राहकाला देत असते. मालवणी गजालीचं वैशिष्ट्य म्हणजे या हॉटेलमध्ये कुठल्याही प्रोफेशनल पद्धतीचा किंवा हॉटेल मॅनेजमेंट असणारा कुठलाही आचारी किंवा स्टाफ नाही. मालवणी गजालीचा पूर्ण स्टाफ स्त्रियांचा आहे. प्रतिमा आणि तिच्याबरोबर असणाऱ्या मदतनीस हीच लोक सुंदर, रुचकर, दर्जेदार, खमंग, चविष्ट असं जेवण बनवतात. त्यामध्ये शाकाहारी जेवण, चिकन, मच्छी, चिकन वडे या पद्धतीचे परिपूर्ण मालवणी जेवण त्यांची टीम तयार करत असते. किचनमध्ये सर्व स्त्रिया असल्यामुळे स्वच्छता फार असते आणि जेवण बनवताना त्यांचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी जेवणाच्या चवीमध्ये उतरलेल्या दिसतात. त्यामुळेच मालवणी गजाली या हॉटेलची प्रसिद्धी भरपूर प्रमाणात वाढत आहे आणि ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काम करणाऱ्या सर्व स्त्रिया असल्यामुळे किचनला घरपण आलं आहे. चविष्ट मालवणी जेवणाचं सर्व श्रेय या उत्साही टीमला दिलं जातं. हॉटेलमधील पूर्ण वातावरण हे फ्रेंडली असतं, त्यामुळे ग्राहक पण खुश होऊन जातो. हॉटेल मालवणी गुगल मॅपला असल्यामुळे बरेच ग्राहक हॉटेलला आवर्जून भेट देतात, मनमुराद मालवणी जेवणाचा आनंद घेतात. हॉटेलला लागूनच गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे. हॉटेलचे टॉयलेट, बाथरूम एकदम स्वच्छ असतात. हॉटेलच्या आतमधला ॲम्बियन्स किंवा वातावरण प्रसन्न करणारे असते. त्यामुळे ग्राहक कितीही दुरून प्रवास करून आला तरी त्याचा थकवा नाहीसा होतो. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये कायम लाईट म्युझिक चालू असते. ग्राहकांची बैठक व्यवस्था सुटसुटीत आहे. या हॉटेलच्या माध्यमातून आमची नवीन नवीन लोकांशी ओळख होते. हॉटेलची प्रसिद्धी ग्राहकांच्या माध्यमातून अशीच हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर होईल याची पूर्ण खात्री मालवणी गजाली टीमला आहे. हॉटेलकडून सावडाव धबधबा, सिंधुदुर्ग किल्ला, राधानगरी, गोवा, विजयदुर्ग, कुणकेश्वर अशी अनेक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे फिरता येतात. गरजेनुसार रिक्षा, कार बुक करता येते. जवळच ST स्टॉप आहे. प्रतिमाची मेहनत, सुधींच्या आईचे आशीर्वाद आणि मदत करणारे मित्र विकास, देवदास, संदेश, राकेश आणि पूर्ण मालवणी गजालीची टीम या सर्वांना या यशाचे श्रेय जाते. सुधीन म्हणतो, खवय्यांचे प्रेम, आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहोत हीच इच्छा. तर मंडळी, कोकणातील तरुण मंडळी कोणताही व्यवसाय करत असतील तर त्यांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे. सुधीन आणि प्रतिमाच्या या स्वप्नाचे कौतुक करायला तुम्ही कधी येताय? या आणि सुंदर कोकण सफर करताना खमंग, झणझणीत, चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट मालवणी जेवण करायला मालवणी गजालीला भेट द्या. स्वागताला टीम मालवणी गजाली सज्ज आहेच. तर येवा, कोकण आपलाच असा. धन्यवाद.